नमस्कार मंडळी. अक्षरधारा या सुप्रसिद्ध दिवाळी वार्षिकाच्या संपादक लेखक स्नेहा अवसरीकर हिच्याशी आपण आज बोलणार आहोत. तिने BCom BPed हे शिक्षण घेतलं असून विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांमधून तिचा सहभाग आहे. वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात ती शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आली. संचार, तरुण भारत अशा वृत्तपत्रांमधून काम केल्यावर अंतर्नाद मासिकाच्या संपादकीय विभागात सलग 10 वर्ष ती कार्यरत होती. साहित्यसूची मासिकात अनेक वर्ष तिनं सदर लेखन तसंच संपादन केलं. मनोविकास प्रकाशनात संपादक तसंच त्यांच्या इत्यादी या दिवाळी अंकाचं संपादनही तिने केलं. आकाशवाणीत नैमित्तिक निवेदक, आकाशवाणी दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमासाठी अनेक विविध विषयांवर लेखन, निवेदन तसंच अनेक मान्यवरांच्या मुलाखती असं तिचं वैविध्यपूर्ण काम आहे. सप्त सूर माझे या संगीतकार अशोक पत्की यांच्या आत्मचरित्राचं नेहा वैशंपायन यांच्यासह तिनं शब्दांकन केलं आहे. वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंक यामधून ती सातत्यानं लेखन करत असते आणि वेगवेगळ्या माध्यमांसाठी अनेक मान्यवर लेखकांच्या 100हून अधिक मुलाखती तिने घेतल्या आहेत. ललितमध्ये दशकातील साहित्यिक या मालेत समकालीन महत्वाच्या युवा साहित्यिकांच्या मुलाखतींचं सदर तिनं यशस्वीरित्या चालवलं. सध्या अक्षरधारा या दिवाळी वार्षिकाचं संपादन ती करते. चित्रकला, संगीताची तिला विशेष आवड आहे. तर चला बोलूया स्नेहाशी. शो मध्ये तुझं खूप स्वागत स्नेहा. नमस्कार. श्री भानू काळे यांचं अंतर्नाद मासिक तर सर्वश्रुत आहे आणि त्यात तुझा संपादकीय सहभाग आहे, तर तो अनुभव ऐकायला मी खूप उत्सुक आहे. अंतर्नाद हे पुण्यात आल्यानंतर मला सापडलेलं, म्हणजे मी वाचत असलेलं पहिलं मासिक. मी अंतर्नाद वाचायची आणि मला नेहमी असं वाटायचं की आपल्याला जर कुठे काम करायची संधी मिळणार असेल तर ती अंतर्नाद सारख्या मासिकात मिळायला पाहिजे, कारण फार उत्तम दर्जाचं साहित्य त्या मासिकात येत राहायचं. आणि माझ्या सुदैवाने मला तशी संधी मिळाली आणि मी अंतर्नादमध्ये जायला लागले. मी अंतर्नादमध्ये जायला लागले त्या अगोदर 3 वर्ष अंतर्नाद चालू होतं. म्हणजे अंतर्नाद 1995 ऑगस्टमध्ये चालू झालं आणि मी साधारण 98-99 मध्ये अंतर्नादमध्ये जायला लागले. आणि फार 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 सुंदर माझा तो अनुभव होता, कारण तो सगळा काळच वेगळा होता. म्हणजे 90 ते 2000, तर 2000च्या शेवटाला, 2000च्या शेवटाला मी अंतर्नादमध्ये जायला लागले आणि त्या काळामध्ये कुठल्याही टेक्निकल गोष्टी नव्हत्या. आज आपण ज्या सहजतेने टायपिंग करून लेख पाठवतो आणि त्याचं सगळं जे काही, सगळी जी प्रोसेस आहे ती खूप सोपी आणि सहज आहे. अंतर्नादच्या काळामध्ये सगळा हाती लिहिण्याचा व्यवहार होता. आणि मी अंतर्नादमध्ये जॉईन झाले आणि तेव्हा मी अक्षरशः समोर दिसतील ती सगळी कामं केली आहेत, कारण आम्ही 4घेच जण अंतर्नादचं काम बघायचो. स्वतः भानू काळे संपादक, त्यांच्या पत्नी होत्या वर्षा काळे, त्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम बघायचे. एक मुलगा होता, तो लर्न अँड अर्न या पद्धतीचा होता. कॉलेजमध्ये जाणारा एक मयूर जोगळेकर म्हणून मुलगा होता. तो सगळी जी आवश्यक कामं असतात मासिकासाठी ती सगळी तो करायचा. आणि मग मी जॉईन झाले, ती प्रचंड उत्सुकता होती मला. एकूणच ते मासिक आणि हा सगळा साहित्य व्यवहार आणि अतिशय एक्साइटमेंट माझ्याकडे होती. त्यामुळे मी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी पडेल ते, म्हणजे मी सुरुवातीला वर्गणीदारांची नावं नोंदवायची, बँकेत चेक भरणे, इथं पासून ते आलेले सगळे लेख वाचणं, हे दोन्ही गोष्टींकडे होते मी. आणि मला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे एक मासिक उभं राहताना अगदी पायापासून त्याच्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, काय प्रकारचं काम त्याच्यासाठी करायला लागतं. संपादकीय काम हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्याचं ऍडमिनिस्ट्रेशनही तेवढंच महत्वाचं एक मासिक उभारण्यासाठी. तर हे सगळा व्यवहार मला अगदी त्याची साक्षीदार आहे 10 वर्षांची. त्यामुळे मला अंतर्नादचा अनुभव हा माझ्यासाठी खूप खास आहे. हळूहळू, म्हणजे सुरुवातीच्या काळात असं होतं की मला काकांनी, म्हणजे भानू काळेंनी गेल्या गेल्या दिवशी सांगितलं की हे 3 वर्षातले अंक आहेत आणि हे सगळे अंक तू वाचून काढस नाही. तर एकीकडे 1 तासभर त्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करायचं, वर्गणीदार नोंदवणं वगैरे वगैरे, ते टेक्निकल काम. त्या काळात रोज 6-7 वर्गण्या यायच्या आणि ती पाकिटं फाडणं आणि त्यातले चेक घेणं हे सुद्धा आमच्यासाठी, म्हणजे मीच काय, स्वतः भानू काळे आणि वर्षा काळे यांच्यासाठी सुद्धा ती फार आनंदाची गोष्ट असायची. कारण तेव्हा अंतर्नादचे वर्गणीदार हे फक्त
आता 200 झाले, आता 225 झाले, आता 300 झाले, असे ते वाढत होते. आणि रोज ते चेक येणं आणि त्या वर्गणीदारांची नोंदणी करणं, ह्याच्यामुळे झालं असं की महाराष्ट्रात नेमका अंतर्नाद कोण वाचतं याची एक सगळी यादी मला जवळपास पाठ झाली होती. आणि त्या काळामध्ये अत्यंत क्रीम म्हणजे अत्यंत वरच्या दर्जाचा वाचक म्हणजे लिहिणाऱ्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं लेखन हे अमुक अमुक लोकांनी वाचावं. कारण त्या काळात नेट नव्हतं, त्या काळात कुठलीच टेक्निकल गोष्टी नव्हत्या. त्यामुळे आपलं साहित्य पोहोचवण्यासाठी लिखित साहित्य त्यांच्यापर्यंत जाणं हाच एक मुद्दा होता. तर अंतर्नाद मासिक अशा सगळ्या महाराष्ट्रभरातल्या लोकांकडे जायचं की ज्यांना असं वाटायचं लेखकांनी की यांनी आपलं लेखन वाचलं पाहिजे. आणि ती सगळी यादी मला जवळपास पाठ होती. अजूनही मला काही पत्ते सगळे पाठ आहेत. आणि नंतरच्या वेळामध्ये मग मी अंकाचं वाचन करायचे. वाचनामधून मला एक एक लेखक माहीत होत गेले, तो सगळा व्यवहार माहीत होत गेला. एखादी एक अंकामध्ये प्रमाण काय असावं साहित्याचं, म्हणजे मुलाखती किती असाव्यात, लेख किती असावेत, कथा काय प्रमाणात, कविता कशी असावी, काय काय पद्धतीचे विषय असावेत, अशी सगळी एक जी मूलभूत एक अंकाची काय म्हणतात, एक अंकाचा विषय जो असतो, एक अंक तयार करण्याची जी पद्धत असते, ती सगळी माझ्या नकळत मला शिकता आली. याच्यामध्ये कुठलाही असं हे नव्हतं, काय म्हणतात, काळेंनी मला कुठलीही गोष्ट बस आता मी तुला समजावून सांगतो अशी कुठलीच गोष्ट नव्हती. ही मला स्वतंत्रपणे बघता आली. आणि मी जे काम करत होते ते इतकं साधं काम होतं, वर्गणीदार नोंदणं किंवा बँकेत चेक भरणं किंवा आणखीनही बरीच बारीक 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 अंकाची कामं होती. त्यामुळे काय असायचं की मला बाकीचा कुठलाच ताण नसायचा. आणि मी अत्यंत मोकळेपणाने आणि अत्यंत खूप वेळ हाताशी घेऊन ती सगळी जुनी मासिकं वाचायची. आणि मग त्या मासिकात आलेला लेख बघून त्या लेखकाचं सगळं वाचन करणं किंवा आपल्याला काय काय वाचायचंय याची एक यादी नकळत मला माझी तयार व्हायची की अमुक एक लेखकाने असं म्हणलंय का या कथेबद्दल, अरे ती कथा वाचली पाहिजे. अमुक एक लेखक असा लिहितोय का, त्याची ही पहिली कथा आहे का, मग यापुढे तो काय लिहिणार आहे असं. आणि काय होतं की अंतर्नादच्या ऑफिसमध्येच अंतर्नादची एक लायब्ररी होती, उर्मी वाचनालय अशी एक ती लायब्ररी होती. आणि मी जशी बसायची, आज जशी बसली तशी माझ्या मागे ते अख्खी लायब्ररीचे ते सगळे शेल्फ होते. त्यामुळे मी अक्षरशः एक एक शेल्फ काढून चला आता हे सगळं वाचूया, असा मला खूप मुबलक असा वाचायलाही वेळ मिळाला, त्या काळामध्ये मिळाला खूप. कारण माझ्यावर तशी खूप जबाबदारी नव्हती अंकाची. पण अशी एक वर्ष 2 वर्ष काढल्यानंतर मात्र मला अंतर्नादमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाव मिळाला. अंतर्नादमध्ये मग मनकवितासारखं एक अप्रतिम असं सदर केलं कवितांचं, की ज्या सदरामध्ये ती कल्पनाच माझी होती की एखाद्या मोठ्या कवींनी आपली कवी म्हणून जी एक जडणघडण असते, त्या जडणघडणीबद्दल सांगायचं. आणि त्याचबरोबर त्याला आवडता नवीन लिहिणारा कवी याची ओळख करून द्यायची, अशी त्या सदराची कल्पना होती. आणि मला नक्की आठवतं की ते 3 वर्ष चाललं सदर. म्हणजे जवळपास महाराष्ट्रातले 35-40 कवींनी त्यामध्ये लेख लिहिले आणि तो खूप एक उत्तम असा दस्तावेज तयार झाला. आणि माझा असा फायदा झाला की माझ्या नकळत मला हे सगळे कवी खूप चांगल्या ओळखीचे झाले. त्यांचं खूप सगळं लेखन मला वाचता आलं आणि संपर्क साधता आला. आणि यातून अनेक गोष्टी साधल्या गेल्या. त्याच्यानंतर त्याचा एक फार सुंदर असा कार्यक्रम पण मुंबईमध्ये झाला. तो पण मी एकटीने केला. त्यामुळे जो काही एक आत्मविश्वास असतो या क्षेत्रामध्ये वावरण्यासाठी लागणारा, की मला अमुक एक कवीशी बोलायचं, म्हणजे त्या कार्यक्रमात अगदी मंगेश पाडगावकरांपासून ते त्या काळी लिहिणाऱ्या महेश केळुसकर, कविता महाजन होती तेव्हा, अशा अनेक मोठमोठाल्या कवींशी मला बोलता आलं, त्यांचे कार्यक्रम ठेवता आले. आणि अ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जसा आत्मविश्वास आला असं मी म्हणते, तसं या लिहिणाऱ्यांना सुद्धा माझ्याविषयी कदाचित थोडा विश्वास वाटत गेला असावा आणि त्याचा मला खूप फायदा झाला. अंतर्नाद हा माझ्या, मी जी काही थोडीशी कामं करत आले, करतीये, आजही करतीये, त्याचा सगळ्याचा बेस असं मला म्हणता येईल. अरे वा. खूप गोष्टी माझ्याकडे, खूप अंतर्नादच्या आठवणी आहेत. कारण अंतर्नाद हा खूप मोठं पर्व आहे माझ्या आयुष्यातलं. आणि त्या काळामध्ये मला अ, महाराष्ट्रात मेनस्ट्रीम मध्ये साहित्य क्षेत्रात लिहिणारे सगळे लेखक हे माझ्या ओळखीचे होते म्हणूया, किंवा मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं. म्हणजे आजही जेव्हा मी अक्षरासाठी जेव्हा संपादकीय काम करते, तेव्हा माझी ओळख अजूनही अक्षरधाराची स्नेहा अवसरीकर म्हणण्यापेक्षा अरे तू अंतर्नादमध्ये होतीस ना, अशीच ती ओळख आजही टिकून आहे. आणि त्याचं कारण फक्त अंतर्नादनी तयार केलेला दर्जा.
फार सुंदर मासिक होतं ते. आपण इतक्या निरागसपणे, इतक्या सहजपणे काम करत राहतो एखादं. अगदी मी पायापासून काम केलेलं. मी म्हणल्यासारखं मी वर्गणीदार नोंदवण्यापासून ते नंतर पुढे एखादं सदर हाती घेऊन लिहिल्या. माझ्या पहिल्या कथा अंतर्ज्ञानमध्ये छापून आल्या. हे करत असताना आपल्याला जराही कल्पना नसते की साहित्य क्षेत्रात आपण नकळतपणे एका इतिहासाचे साक्षीदार असतो. आज साहित्य क्षेत्राचं जेव्हा जेव्हा काही त्याच्याबद्दल लिहिलं बोललं जाईल, तेव्हा मराठी मासिकाचा जेव्हा विषय येईल, तेव्हा अंतर्मनाला टाळून तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. आणि मोठ्या कामामध्ये कुठेतरी आपण असतो. हे खूप चांगलं समाधान या कामाने मला दिलेलं आहे. अरे वा. साहित्य सूची मासिकात सदर लेखन आणि संपादन तू केलंस, तर त्याचे काय विषय असत? साहित्य सूचीमध्ये मी जायला लागले ते साधारण 1900 नाही 2000 नंतरचा काळ होता तो. 2003-4चा काळ होता तो. आणि एकदा अंतर्ज्ञानमध्ये सेटल झाल्यावर पूर्णपणे मला नवीन नवीन लिहायचं असायचं. खूप मी शोधाशोध करायची की आपल्याला अजून कुठे कुठे काम करता येईल. कारण अंतर्ज्ञानची एक घडी बसली होती. आणि नंतरच्या काळात मी फक्त सोमवार ते गुरुवार असं आम्ही काम करायचो. म्हणजे मीच नाही, आम्ही सगळे सोमवार ते गुरुवार अंतर्ज्ञान आम्ही करायचो. मला भानू काळेंनी कायम असं सांगितलं होतं की मासिक चालवणं हे पूर्ण वेळ काम आहे. मी हे पण करेन, मी ते पण करेन असं नाही. त्यामुळे मी तिथे बऱ्याच काळ अंतर्ज्ञान सोडून दुसरं काहीच करत नव्हते. पण नंतर मात्र मला साहित्य सूचीचं नाव कळलं आणि मला असं वाटलं की आपल्याला लिहिता येईल. आणि तेव्हा मी अंतर्ज्ञान पासून जराशी बाजूलाही झाले होते. तिथे एक तेही पुस्तकाला रिलेटेड असंच मासिक होतं. रसिक साहित्याचं मुखपत्र म्हणजे साहित्य सूचीचं मासिक. आणि तिथे दरमहा एका लेखकाला शुभेच्छा द्यायच्या आणि ते देण्यासाठी त्याच्यावर एक लेख लिहायचा, असं ते सदर होतं. आणि त्यात एक जोडलं होतं त्यांनी की वाढदिवस शुभेच्छा. म्हणजे आता जानेवारी महिना आहे, तर जानेवारी महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांचे वाढदिवस आहेत, ज्या ज्या लेखकांचे वाढदिवस आहेत, त्यापैकी एक लेखक निवडायचा आणि त्याला शुभेच्छा देणारा लेख लिहायचा. हा लेख जो आहे तो मोठा असायचा खूप. आणि मी तो कॉलम ते सदर मी जवळपास 3-3.5 वर्ष केलं. म्हणजे त्याही वेळी असंच होतं की जानेवारी महिन्यातल्या एका लेखकाचं नाव निवडायचं. जर 4-5 नावं असतील तर एक नाव निवडायचं, त्या लेखकाला भेटायचं आणि त्याच्याशी बोलून त्याच्यावर आधारित हा लेख लिहायचा. हा एक मला असं वाटतंय की अंतर्ज्ञानला जोडूनच माझं काम होतं. कारण त्या काळात ज्या लेखकांच्या ओळखी झाल्या होत्या, त्यामुळे मला खूप सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत होतं. आणि त्यांची जी लेखकीय कारकीर्द आहे तीही मला बऱ्यापैकी माहिती असायची. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा थोडासा सोपा आणि सलगपणे आपण काहीतरी लिहित राहिलं पाहिजे, हे जे मला वाटत राहायचं, त्याच्यासाठी मला हे खूप चांगलं व्यासपीठ मिळालं होतं. आणि दरमहा मग जिथे कुठे तो लेखक असेल, मुंबईत असेल, पुण्यात असेल, आणखीन कुठे असेल, त्याला भेटणं, त्याची एक दीर्घ मुलाखत घेणं आणि मग तो लेख लिहिणं. असा कॉलम मी जवळपास 3-3.5 वर्ष केला. त्यामध्ये महाराष्ट्रातले जवळपास सगळे लेखक आले. म्हणजे अगदी पुण्या मुंबई नाही, पुण्या मुंबईच्या बाहेरचेही खूप छोटे छोटे काम करणारे. तिथे असा कुठलाही क्रायटेरिया नव्हता की मी साधारण अशीच निवडायची की ज्या लेखकांविषयी फार काही माहिती नाहीये, पण त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, चांगलं लेखन केलेलं आहे. मग तो अनुवादक असायचे, त्याच्यामध्ये लेखक असायचे, अशा सगळ्याच पद्धतीचे लोक असायचे. आणि तोही फारच छान अनुभव होता. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स असायचा. आणि नंतर मग त्याच मासिकाची संपादक म्हणून पण मी काही काळ काम केलं. आणि तिथेही फार वेगळीच मजा होती. तिथे आणखीन एक असं होतं की हे 3 वर्ष हा कॉलम माझा लेखकांचा झाल्यानंतर ते पुस्तकाचं मासिक असल्यामुळे, म्हणजे पुस्तकं लोकांना, महाराष्ट्रभरातल्या लोकांना नव्याने आलेली पुस्तकं कळावीत, हा त्या मुखपत्राचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे नंतर मग मी दरमहा 2 पुस्तकांविषयी लेख लिहायची. आणि ते मला इतकं फायद्याचं ठरलं, कारण त्या निमित्ताने दरमहा आलेली सगळी पुस्तकं नजरेखालून जायची आणि त्यातली 2 महत्वाची पुस्तकं निवडायची आणि त्यावर मोठे लेख असायचे. ते लेख तिथं त्या मासिकामध्ये मी लिहायची. त्या निमित्ताने माझं वाचन खूप छान वाढत गेलं. आणि त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंतर्ज्ञानमध्ये असताना केवळ साहित्यिक, सांस्कृतिक लेखक जे जोडले गेले होते किंवा बाकीचे विषय सुद्धा माझे असे साधारण कथा, कादंबऱ्या, ललित लेखन, फार फार तर प्रवास वर्णन, इथपर्यंत जे माझं वाचन मर्यादित होतं. तर या कॉलममुळे राजकीय विषयांपासून ते उपयुक्त पुस्तकांपर्यंत अशी सगळी पुस्तकं माझ्या नजरेखालून जायला लागली आणि त्यावर मला लिहायची संधी मिळाली. आणि फार चांगला रिस्पॉन्स त्या मासिकाला या बाजूने होता की महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात राहणाऱ्या, गावागावात राहणाऱ्या अनेक लोकांना पुस्तकांविषयी माहिती व्हायची.
आणि त्या संदर्भातले खूप फोन मला येत राहायचे की अरे कुठली कुठली पुस्तकं आली आहेत. आणि अरे वा. एक तर म्हणजे अशी नवीन नवीन सगळी महिन्याला आलेली 20-25 पुस्तकं आपल्या समोर येणं, हीच माझ्या दृष्टीने इतकी आनंदाची गोष्ट होती. कारण सुंदर कव्हर असलेली सगळी 15 ते 20 उत्तम म्हणजे खूप पुस्तकं यायची. पण 20 पुस्तकं अशी असायची की अरे नजरेखालून तरी घालूया. आणि दरमहा असा तो खजिना माझ्या हातात येणं, ही फारच आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. अरे त्यामुळे वा. तेही काम मी फार आनंदाने केलं आणि मला वाटतं जवळपास 4-5 वर्ष मी साहित्य सूची या मासिकाशी जोडली गेले होते, लेखन आणि संपादक. ओके. या दोन्ही बाजूनी मी ते काम केलेलं आहे. सप्तसूर माझे या संगीतकार अशोक पत्की यांच्या आत्मचरित्राचं शब्दांकन केलंस तू, तर तो प्रवास कसा होता? दरम्यानच्या काळात मी पुणे आकाशवाणीवर अनाउन्सर म्हणून काम करायला लागले. अनाउन्सर म्हणून मुलाखती घ्यायला जायची, लेखन करायची. तर या सगळ्यामध्ये कधीतरी मी आणि माझ्या 2 मैत्रिणी अशी मिळून आम्ही एक ऋतू क्रिएशन म्हणून आमचीच एक एजन्सी चालू केली. आणि या एजन्सीकडून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करायचो. त्याच्यातला एक भाग होता तो सेलिब्रिटींच्या विषयी. म्हणजे दर रविवारी एखाद्या सेलिब्रिटीकडे जायचं, त्याचा संपूर्ण प्रवास ऐकायचा आणि त्याला आवडता पदार्थ, त्याच्या घरात त्या दिवशी काय बनलंय आणि त्याची रेसिपी, असा तो अक्षरशः म्हणजे रेडिओला धरून तो प्रोग्राम होता, की तो थोडा पॉप्युलर असेल आणि त्यातनं आपल्याला काही सांगता येईल. खूप चांगला ऐकला जायचा हा प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये एक भाग होता संगीतकार अशोक पत्कींविषयी. आणि अशोक पत्कींची मुलाखत आमच्या तिघींपैकी एकीने घेतली होती. आणि त्याच्यानंतर ती मुलाखत तेव्हा मनोविकासमध्ये प्रसाद मणेरीकर संपादक होता. आणि त्यांनी ती ऐकली आणि त्यांनी मला फोन केला, की "स्नेहा अगं ही मुलाखत जर घेते तुझं पुस्तक लिहिशील का? अशोक पत्कींचं चरित्र लिहिशील का?" तर मी त्याला ताबडतोब हो म्हणले. कारण माझ्यासाठी ती फार मोठी संधी होती. इतके दिवस मी फक्त लेख, कथा अशी लिहीत होते आणि आता एक पुस्तक लिहिण्याची संधी माझ्या समोर आपोआप आली आहे. तर मी त्याला नाही म्हणाले नाही. आणि कामही चांगलं होतं. पत्की काका आता ओळखीचे झाले होते. पण फक्त मग मी त्यावेळी माझ्या मैत्रिणीला बरोबर घेतलं आणि आम्ही दोघींनी मिळून पत्की काकांच्या पुस्तकाचं शब्दांकन केलं, चरित्राचं. ओके. आणि ते करता करता माझा मनोविकासशी खूप जवळचा संबंध आला आणि मग मला पाटकरांनी विचारलं एक दिवस, की "तू आमची मुख्य संपादक होशील का?" आणि मग मी रूढार्थाने ज्याला असं म्हणू, की एक हाती संपादक. कारण तोपर्यंत मी अंतर्नादमध्ये होते तेव्हा भानू काळे संपादक होते किंवा साहित्य सूचीमध्ये होते तेव्हा तिथले जे रसिक साहित्याचे होते ते संपादक होते. आणि मी संपादकीय काम करत असले तरी काय म्हणू, ज्याला स्वतंत्रपणे एक खुर्ची संपादकाची मिळणं आणि मुख्य संपादक असा तुमच्या नावापुढे काहीतरी ठसा तुमचा उमटणं, हे काम मला मनोविकासमध्येच करता आलं. मनोविकास प्रकाशनाचे मी 5 वर्ष जवळपास मुख्य संपादक होते. आणि त्या काळात माझ्या हातून बरीच पुस्तकं गेली आणि खूप शिकता आलं. आपल्याला असं वाटतं, की आपण वाचतोय, आपण भानू काळेंच्याकडे अंतर्नादमध्ये काम केलंय आणि आपल्याला संपादकीय काम येतंय. पण प्रत्यक्षात एखाद्या मासिकाचं संपादन करणं आणि एखाद्या पुस्तकाचं संपादन करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. सगळ्याच बाजूनी फरक आहे. आणि हा सगळा फरक समजून घेऊन खूप स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकांची संपादनं मला मनोविकासमध्ये करता आली. तुमचे आमचे सुपर हिरो अशी एक मालिका मी तिथे असताना संपादित केली आहे. माझ्या डोक्यात मला नेहमी असं वाटायचं, की मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही ती मालिका तिथे केली होती आणि साधारण टीनेजर मुलांसाठी ही मालिका होती. तर त्याच्यामध्ये असं झालं, की मी असं म्हणाले, की आपण मुलांना जी चरित्र देतो, ती चरित्र कायम गेलेल्या व्यक्तींची असतात. खूप मोठ्या व्यक्ती आहेत आणि ती काही चुकीची नाही, ती बरोबर आहे. पण आपण आज जे समोर काम करतायत, त्यांची चरित्र मुलांना वाचायला देऊया, म्हणजे मुलांना त्यांचा प्रवास स्वतः बघता येईल. आणि ही पिढी अशी आहे, की ती स्वतः पाहिल्याशिवाय विश्वास नाही ठेवणार. आपण केवळ आदर्शात्मक काहीतरी कुठल्यातरी काळातल्या मोठमोठ्या व्यक्तींची चरित्र लिहिली आहे. त्याच्यापेक्षा आज ज्या काळात मुलं वावरतायत, त्या काळातली माणसं त्यांना पाहता येतील, त्यांचं काम पाहता येईल आणि हे कदाचित जास्त वेगळं होईल. तर ती कल्पना खूप आवडली. आणि त्याची 10-12 पुस्तकं मग वेगवेगळ्या लेखकांकडून लिहून घेता आली मला. ते विषय शोधणं, त्या लेखकांबरोबर गप्पा, चर्चा करणं, हा सगळा फार आनंदाचाच भाग होता. विकासमध्ये खूप पुस्तकं हाताखालून गेली. आणि त्या प्रत्येक पुस्तकाने अगदी कायम लक्षात राहील असे धडे दिले, चांगल्या अर्थाने. खूप शिकता आलं. आणि प्रत्येक पुस्तकाच्या मागे एक गोष्ट असते, तशी प्रत्येक एक वेगवेगळी गोष्ट त्या पुस्तकाची माझ्याकडे जमत गेली. फार छान अनुभव होता मनोविकासचं संपादन. कारण तोपर्यंत मी मासिकांच्या जगात होते आणि मनोविकासमुळे मला
खूप मोठ्या प्रमाणात साहित्य व्यवहार बघता आला खरं सांगायचं, कारण तो पुस्तकांनीच चालतो. अक्षरधाराची संपादक म्हणून तुझा अनुभव ऐकायचा आहे. हो, मी सध्या अक्षरधाराची संपादक म्हणून काम करते. साधारण 2017-18 साली मला राठिवडेकरांनी कधीतरी असं विचारलं की आम्ही एक मासिक करतोय आणि तू त्याचं संपादन करशील का, तर मी फार आनंदाने हो म्हणले. कारण मासिक हा प्रकार मला फार आवडता, कारण त्याच्यामध्ये फार एक चैतन्य आहे असं मला वाटतं, सळसळता चैतन्य. दर महिन्याला तुम्ही नवीन लेखक, नवीन विषय, दरवेळी नवा डाव, चुकलं तरी दुरुस्तीला परमिशन आहे. खूप सगळं मोठ्या मोठ्या आजच्या आणि कालच्या विषयांनाही तुम्हाला मासिकात स्थान देतात आणि मराठीमध्ये खूप गरज आहे आज मासिकाची. त्यामुळे मला फार आनंदाने मी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं आणि 17-18 साली 1 वर्ष अक्षरधाराचा अंक दरमहा येत होता. फार उत्तम असा प्रतिसाद होता त्याला. फार चांगल्या चांगल्या लेखकांनी खूप चांगलं लेखन केलं. आजचा अगदी आघाडीचा वाचकप्रिय लेखक ऋषिकेश गुप्ते त्याचं सदर होतं. सर्जनाची कुळे असं त्याच्या सदराचं नाव होतं आणि तो वेगळी वेगळी व्यक्तिमत्व त्या सदरातून लिहायचा. आणि ऋषिकेशचं ते पुस्तकही नंतर गोठण्यातल्या गोष्टी जे पुस्तक आहे ते तिथनंच नंतर तयार झालं. गणेश मतकरी लिहायचा. खूप चांगले चांगले लेखक. जयश्री हरी जोशीचं एक जागतिक कवितेविषयी एक सदर त्या अंकामध्ये असायचं. आणि नैमित्तिक खूप गोष्टी मला घेता यायच्या. कथा घेता, कविता घेता यायच्या. पुस्तकांचंच मासिक असल्यामुळे, अक्षरधाराचंच असल्यामुळे गावोगावच्या लायब्रऱ्या आणि ग्रंथव्यवहार याच्याविषयी एक कॉलम त्यामध्ये असायचा. पण मराठीमध्ये जी सगळी कारणं आहेत तीच अक्षरधाराच्या बाबतीतही लागू आहेत. त्यामुळे 1 वर्षानंतर ते मासिक बंद करावं लागलं. आणि दरवर्षी मग आता दिवाळी अंक अक्षरधाराचा निघतो आणि त्या दिवाळी अंकालाही 5च वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तो पोहोचलाय असं मला वाटतं. कारण तिथंही असंच आहे की महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे लेखक तिथे लिहितात आणि फार चांगला प्रतिसाद त्या दिवाळी अंकाला आहे असं मला वाटतं. आणि माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या खूप आवडीचं काम आहे ते. दरवर्षी साधारण गुढीपाडवा ते दसरा असा तो माझा कामाचा काळ असतो. आणि गुढीपाडव्याला मी साधारण टेंटेटिव्ह असा अंकाची आखणी करते आणि दसऱ्याला ते काम संपतं अशीच त्याची आखणी असते. मग त्याच्यामध्ये मुलाखती, कथा हा माझा पहिल्यापासून फारच आवडता प्रकार असल्यामुळे 5 कथा. मग दरवर्षी वेगवेगळ्या लेखकांच्या 5 कथा, नंतर काही लेख आणि मुलाखती असा तो सगळा ऐवज असतो आणि साधारण 250 ते 300 पानांचा तो मोठा अंक असतो. चित्र कव्हरसाठी मी खूप वेगळे प्रयत्न करतो आम्ही. कारण चित्रकला हाही माझा एक फार आवडता विषय आहे. त्यामुळे खूप वेगवेगळे म्हणजे पहिल्यांदा वासुदेव कामतांची चित्र होती अक्षरधाराच्या मुखपृष्ठावर. अगदी पहिलं कव्हर रवी परांजपेंचं होतं. नंतर वासुदेव कामतांनी केली, नंतर अनवर हुसेननी केली आणि यावर्षी अल्मेलकरांचं कव्हर होतं. ज्या सगळी कव्हर ही खूप वाचकांना आवडलेली आहेत आणि फार आनंददायी काम आहे हे माझ्यासाठी. संपादक म्हणून काम करताना कोणती आव्हानं तुला जाणवली? तर मी माझ्या बाबतीत सांगते. माझ्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असं होतं की मी त्या अगोदर मनोविकासच्या अगोदर मी फक्त साहित्यिक गोष्टीत रस घ्यायची. मला असं वाटायचं की कथा, कादंबऱ्या, ललित लेखन हा माझा प्रांत आहे आणि त्याच्यानंतर जी पुस्तकं येतात ती काउंटर सेलिंग जी पुस्तकं असतात ती काही फार महत्वाची नाहीयेत असा माझा मोठा समज होता. पण मी मनोविकासमध्ये गेल्यानंतर मला तिथले प्रकाशक जे आहेत आशिष पाटकर त्यांनी मला ते नेमकी माझ्याकडे अशी बरीच पुस्तकं आणि सगळ्याच प्रकाशनामध्ये काउंटर सेलिंग पुस्तकं असणं ही खूप गरजेची पुस्तकं आहेत हे मला सगळं कळत होतं. पण माझ्या मनाला ते माझी तयारी होत नव्हती मनाची. मग त्यांच्या बरोबर आम्ही एकदा दिल्लीच्या बुक फेअर मध्ये गेलो आणि दिल्लीचं जे प्रदर्शन असतं पुस्तकांचं ते इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या प्रगती मैदानावरचं ते मोठं प्रदर्शन आणि इतक्या प्रचंड प्रमाणातली पुस्तकं मी खूप पहिल्यांदा पाहिली. म्हणजे मी पुस्तकं पाहत होते, वाचत होते, पण हा म्हणजे एक महासागर होता. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, कारण तिथं पाहून माझ्या लक्षात आलं की 70% पुस्तकं ही काउंटर सेलिंग पुस्तकं आहेत आणि तरी सुद्धा असे साधे विषय जे रोजच्या जगण्यातले विषय आहेत हे सुद्धा विषय अत्यंत क्रिएटिव्हली मांडता येतात. कारण मला जी आस होती आपल्याला क्रिएटिव्ह काम करायचंय आणि याच्यामध्ये काय क्रिएटिव्ह आहे, ही उपयोगी पुस्तक आहे, त्यामुळे ही माहितीपर असणं असा जो माझा समज होता तो समज इथे गळून पडला. आणि मला असं वाटलं की काउंटर सेलिंग पुस्तकामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या आयडिया ही काम करता येतं. त्याची मांडणीमध्ये खूप चांगले बदल करता येतात, त्याच्या कव्हरवर काम करता येतं,
त्याच्या कंटेंटवर काम करतायत आणि मुळात वेगवेगळे लेखक निवडून त्यांच्याकडनं असे विषय लिहून घेणं आणि ते अत्यंत क्रिएटिव्हली वाचकांना आकर्षित करणारी अशी पुस्तकं येणं हे खूप मोठं आव्हानाचं काम आहे. तर मला पहिल्यांदी असं वाटलं की सगळ्या प्रकारची सगळे विषय हाताळता येणं हेच संपादक म्हणून तुमचं खूप मोठं आव्हान आहे. आणि नंतर बरीचशी असतात म्हणजे एक संपादक म्हणून विषय तर तुमचं वाचन हाच सगळ्यात बेस आहे सगळ्याचा की तुमचं प्रचंड वेगवेगळ्या विषयातलं वाचन आणि समज तर ती वाढवावी लागली म्हणजे गरजही होती कामाची आणि आवडही होती. खूप वेगवेगळी आव्हानं आली. खूप वेगवेगळ्या लेखकांना समजून घेत त्यांच्या याचे खूप उत्तम अनुभव सुद्धा आहेत. म्हणजे मी अजून एक गोष्ट अगदी आवर्जून सांगते. मी मनोविकास मध्ये असताना डॉक्टर अरुण गद्रेंचं कैद केलेले कळप ही कादंबरी आली. आणि ही कादंबरी इतक्या वेगळ्या विषयांवरची होती. गद्रे तेव्हा एका सामाजिक संस्थेत काम करत होते आणि ही संस्था ट्रान्सजेंडर वगैरे विषयावर आणि सेक्स आणि सगळ्या या विषयात ती संस्था काम करायची. तर मी खूप गडबडून गेले होते कारण या विषयाशी माझा काहीच परिचय नव्हता. पण डॉक्टर गद्रे हे इतके भले डॉक्टर आहेत की त्यांनी एक दिवस मला समोर बसून हा विषय नीट समजावून सांगितला. आणि मग मला म्हणले की स्नेहा आता तू वाच माझी कादंबरी. आणि मला ते खूप सहज गेलं. मला ते खूप सोपं गेलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा थोड्याशा अवघडलेल्या विषयावर लेखकाशी बोलता येणं. ही जी एक मोकळीक लागते तुम्हाला विषय समजून घेण्यातली मोकळीक ती मला आपोआप मिळत गेली. समोर गद्रेंसारखे लेखक होते म्हणून. आणि नंतर एकूणातच अनुभवानी असं वाटत गेलं म्हणजे आपली जी बारीक बारीक मनातली जे अडथळे असतात जे आपलेच असतात ते अडथळे आपोआप एक एक विषय करताना एक एक पुस्तकाने मला खूप मोकळं केलं. खूप धडे दिले. आकाशवाणी दूरदर्शन मधला अनुभव कसा होता? आकाशवाणीमध्ये मी सगळ्यात म्हणजे अंतर्नादमध्ये जात होते त्याच वेळी मी मगाशी म्हणल्यासारखं मी त्याच वेळी आकाशवाणीमध्ये पण जायला लागले आणि माध्यम वेगळं आहे निश्चितपणे. आपण भाषा ऐकणं आणि आपण वाचणं आणि आपण पाहणं या तिन्ही मध्ये जो काही बारीक सारीक फरक येतो तसा वरकरणी लक्षात येत नाही. पण आपण लिहित असताना नेहमी म्हणतो की पण बोलत असताना आपण व हा शब्द कधीच वापरत नाही. आपण म्हणून म्हणतो किंवा पण म्हणतो किंवा आणि म्हणतो. व्याकरण दृष्ट्या हे जे बारीक सारीक बदल आहेत ते सगळे बदल खूप सजगपणे लक्षात ठेवावे लागतात या तिन्ही माध्यमांसाठी काम करताना. मी ना आणखीन एक जरा गोष्ट सांगेन वेगळी. अंतर्नादमध्ये असताना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे खूप मोठे लेखक म्हणजे त्या काळात ज्यांना म्हणजे गंगाधर गाडगिळांपासून ते पाडळकरांपर्यंत असे अनेक मान्यवर लेखक आणि शांताबाई पण लिहायच्या. तर इतक्या मोठ्या लेव्हलचे लेखक अंतर्नादमध्ये लिहायचे म्हणजे मान्यवर लेखक अंतर्नादमध्ये लिहायचे. त्यांच्या कथा यायच्या त्यांचे लेख यायचे. त्यामुळे ना माझी भाषा म्हणजे आपण ही भाषा आहे असा एक नमुना मी माझ्या समोर ठेवला होता की ही भाषा आहे. आणि रेडिओमध्ये त्याच्यानंतर जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा मला एक नक्की होतं की मला कॉन्फिडन्स होता नक्कीच. मी ऑडिशन पास झाले होते त्यामुळे आपला आवाज रेडिओवर सूट झालाय हा एक पहिला आत्मविश्वास होता. आणि नंतर आपल्याला एक जे बेसिक जनरल नॉलेज तिथं असताना एक साहित्य माहिती लागतं कला माहिती लागते तर थोडंसं आपल्याला माहिती आहे असं मला वाटायला लागतं. त्यामुळे झालं असं की मी म्हणजे मला खूप काय म्हणतात ते असं वाटायचं की मला माहिती आहेत गोष्टी. आणि रेडिओत मी फार सहजपणे त्या काळामध्ये काम करायचे म्हणजे अनाउन्सर म्हणून काम करणं वेगळं आणि प्रोग्राम म्हणून परत लिहिणं वेगळं. या सगळ्या गोष्टी मला जमत होत्या असं मला वाटायचं. एकदा एक गंमत झाली की त्यावेळी रेडिओवर नवीन नवीन फोन इन कार्यक्रम चालू झाले होते आणि तो माझ्याकडे आला. सगळ्यांनाच ते करायला लागायचे. तो कधीतरी माझ्याहीकडे आला फोन इन कार्यक्रम आणि या महिन्याचे 4 फोन इन तू करायचेस असं मला सांगितलं गेलं. मला फार मजा वाटली. आपण करूयात नक्की. टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये खूप असतात. ते सांभाळायला त्यांची स्वतंत्र टीम होती रेडिओची. त्यामुळे तो काही मुद्दाच नव्हता. पण कुठल्याही फोनवर आपण बोलणं, कुठल्याही माणसाशी आपण बोलणं आणि त्याच्या आवडीचं गाणं लावणं इतकी साधी गोष्ट खरं म्हणजे होती. पण गंमत अशी झाली की मी फोन घेतेय की हॅलो कोण बोलतंय? मग मॅडम मी एसटीडी बूथवाला बोलायला लागलो. किंवा मॅडम माझं पुस्तकाचं दुकान आहे. मॅडम मी शिवण शिवतो. असे ते सगळे फोन यायला लागले आणि मला कळतच नव्हतं की या लोकांशी कसं जोडून घ्यायचं, काय विचारायचं यांना, काय यांचे प्रश्न असतात. मला वाटलं की हे छे 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 हे काही आपलं काम नाहीये. आपण असं नाही म्हणजे मला त्या माणसांबद्दल कुठं कमी लेखायचं नव्हतं त्यांना. पण समहाऊ मला असं वाटलं की माझा जो भ्रम होता की आपल्याला खूप माहिती आहे तर तसं नव्हतं आणि मला त्या माणसांशी
कसं कनेक्ट व्हावं हेच कळत नव्हतं. त्याच दरम्यान मी मुंबईला गेले. माझे अत्यंत आवडते निवेदक कमल शर्मा, त्यांना मी भेटले मुंबई विविध भारतीमध्ये जाऊन आणि त्यांना मी विचारलं, कारण ते फार सुंदर फोन इन त्या काळात करायचे आणि तो प्रचंड भारतभरातले लोक ते ऐकायचे. तर मी त्यांना धीटपणे असं विचारलं की सर, हे सगळं बरोबर आहे, पण हे तुम्ही कसं काय बोलू शकता त्यांच्याशी, कसं कनेक्ट व्हायचं हे मला कळत नाही. तर त्यांनी मला ते फार छान सांगितलं. त्यांनी मला असं सांगितलं की, मी तर मराठीत सांगते, त्यांनी त्यांच्या अप्रतिम हिंदीत हे मला सांगितलंय, पण मी मराठी सांगते. ते म्हणाले की भारतभरातला कुठला तरी कोपऱ्यातला लहान गावातल्या या देशामध्ये, उत्तर प्रदेशात एका छोट्या तालुक्याच्या पेक्षाही लहान, जिथे एक वाडी वस्तीचं गाव असतं, तिथला कुणीतरी शिंपी, कुणीतरी टेलर, कुणीतरी कपडे धुणारा, कुणीतरी सलून चालवणारा, असा छोटासा कोणीतरी माणूस आपल्या कमाईतले 10-20 रुपये घेतो हातात आणि एसटीडी बूथ वर जातो आणि त्या कॉइन टाकून तो फोन करत असतो आणि तो तुमच्याशी बोलत असतो. तर तुमच्या पुढे व्यक्त होण्यासाठी खूप माध्यम आहेत, पण त्या माणसापुढे व्यक्त होण्यासाठी एकही माध्यम नाहीये आणि व्यक्त होण्याची गरज ही तुमच्या इतकीच त्याही माणसाला आहे. त्यामुळे ते जे बोलतायत त्यांना बोलू देणं, त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या म्हणण्याचा, त्यांच्या बोलण्याचा रिस्पेक्ट ठेवणं, एवढंच फक्त करायचंय. आणि हा माझ्यासाठी इतका मोठा धडा होता, म्हणजे केवळ एक फोन इन करण्यापुरताच तो धडा नव्हता. काय होतं, प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या बळावर तोलून बघणं, प्रत्येकात काहीतरी विचार शोधणं, काहीतरी भलं मोठं काहीतरी शोधणं, असं नाहीये. माणूस म्हणून तुमच्यामध्ये उपजत असणारा एक कनवाळूपणा आणि दुसऱ्यांपर्यंत, कुणाही पर्यंत सहजपणे पोहोचून त्याच्या मनातलं समजून घेण्याची जी एक वृत्ती असते, ती वृत्ती जी काही असते ती मला कमल शर्मांमुळे कळाली. आणि मग मला सगळे कार्यक्रमच जाऊ देत, म्हणजे फोन इन जाऊ देत, मला एकूणच माझ्या वाचनामध्ये, माझ्या समजून घेण्यामध्ये खूप फरक पडला. कारण मी मग त्या ठिकाणी स्वतःला ठेवून तो विचार, ते म्हणणं, ती कथा, ती गोष्ट, त्याचं त्याच्या मनापर्यंत पोहोचणं जे आपण म्हणतो ना, ते मला समजून घेणं खूप सोपं गेलं. कारण कमल शर्मा सारखा अत्यंत सिनियर, म्हणजे त्या काळात ते खूप सिनियर होते, आता ते रिटायर्ड झालेत, एवढा मोठा माणूस स्वतःचा, कमल शर्मा पण बाजूला ठेवून, काम म्हणून असेल पण समजून घेत असेल आणि इतक्या मृदू आणि सुंदर आवाजात जर त्यांच्याशी कनेक्ट होत असेल, तर मला ते जमायला पाहिजे. मग ते नुसतंच निवेदिका म्हणून नाही, लेखक म्हणून असायला पाहिजे, संपादक म्हणून असायला पाहिजे आणि त्याही पलीकडे माणूस म्हणून असायला पाहिजे. माझा खूप मोठा एक दृष्टिकोन या छोट्याशा संवादामुळे बदलला. स्नेहा, तू मेघना पेठे यांची मुलाखत घेतली होतीस, तर तो अनुभव सांगशील? मी जेव्हा वाचायला लागले तेव्हा 2002, 3, 4 सालची ही गोष्ट असेल. अंतर्ज्ञानमध्येच होते मी तेव्हा. मला भारावून टाकणारी किंवा मी जिच्याशी बोलले, माझी जिच्याशी मैत्री झाली, ती पहिली लेखिका मेघना पेठे. मेघना पेठेची मी पहिली मुलाखत घेतली आणि तिचा हंस अकेला आणि अंधाळ्याच्या गायी तेव्हा आलं होतं आणि मी अक्षरशः, म्हणजे हातात घेतल्यानंतर खाली ठेवता आलं नाही, इतकी आवडलेली मला ते दोन्ही कथासंग्रह, मला इतके आवडलेले. मग मी काकांशी, म्हणजे भानू काळेंशी बोलून अंतर्नाथसाठीच तिची मुलाखत घेतली. अगदी हक्काने तिची म्हणते, कारण तिनेच मला ते म्हणायला सांगितले की. तर माझ्यासाठी हे सगळं इतके वेगळे अनुभव होते. मी एक तर लहान गावातून आलेली, माझं अंतर्नाथमध्ये नवीन नुकतंच असं काम चालू झालेलं आणि मेघनाला मी फोन केला, ती तेव्हा रिझर्व्ह बँकेत काम करायची, की असं असं मी तुमचा कथासंग्रह वाचलाय आणि मला मुलाखत घ्यायची आहे. आता मुलाखत म्हणजे तेव्हा मला, आपण नाही ना, अज्ञानात फार वेगवेगळी धाडसं करतो. मी अज्ञानी होते, मला माहिती नव्हतं की मी काय करणार आहे, कुणाची मुलाखत घेणार आहे, ती किती लोक वाचणार आहेत, कोण कोण वाचणार आहेत, हे सगळं माझ्यासाठी अज्ञान होतं खूप, खरं म्हणजे, चांगल्या अर्थाने म्हणते मी. पण मग मी टिपिकल असे 15-20 प्रश्न काढून मेघनाला पाठवले आणि सुदैवाने तिला ते प्रश्न आवडले आणि ती मला म्हणली की स्नेहा, बोलूया आपण. आणि मग मी गेले रिझर्व्ह बँकेमध्ये, तर ती म्हटली चल आपण आता इथे बसून बोलूया. आणि मग मी त्या सुंदर एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर आम्ही बसलोय. त्या काळात मोबाईल नव्हते, ना तर तो फोटो काढता आला असता मला. आणि आम्ही सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा केली आणि खूप आनंदाने तिला ते प्रश्न आवडले होते, त्यामुळे ती फार सुंदर चर्चा झाली होती. आणि नंतर मग तिने मला ती मुलाखत लिहून पाठवली. माझी पद्धत अशी आहे की मी कधीच रेकॉर्ड करत नाही मुलाखत. मी प्रश्नांविषयी खूप चर्चा करते आणि लेखक असेल तर मला असं वाटतं की तिनेच ती मुलाखत लिहिली पाहिजे, कारण तिच्या भाषेत आली, म्हणजे तिची किंवा त्याची, लेखकाच्या भाषेत ती आली ना,
तर मग लोकांना त्याचं व्यक्तिमत्व कळतं. म्हणजे साधी एक गोष्ट असते की तू मला जरा पाणी आणून दे बरं, असं जर तू मला म्हणशील तर मी लिहीन की ती मला म्हणाली की तिला जरा पाणी हवंय, किंवा जे बरं जरा मला पाणी आणून, किंवा मला जरा पाणी देशील का, असं एकच वाक्य आपण आपल्या व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रचना करतो. आणि म्हणून मला असं वाटत होतं की ती लेखिकेच्या आवाजामध्ये, लेखिकेच्या शब्दामध्ये ती मुलाखत यायला पाहिजे. आणि ती तशी झाली, आणि ती इतकी वाचली गेली, खूप मोठ्या प्रमाणात ती वाचली गेली मुलाखत. फार फार फायदा झाला मला त्या मुलाखतीचा, कारण त्याच्यामुळे मला एक ओळख मिळाली. म्हणजे मी इतकी वर्ष फक्त अंतर्नानमध्ये होते. समहाऊ स्नेहा अवसरीकर हे नाव होतं, पण स्नेहा अवसरीकर अंतर्नानमध्ये काहीतरी महत्वाचं काम करते, हे जे मला मला हवं होतं असं नाही, मला ते नकळत मिळालं. रोहन प्रकाशननी तुझा कथासंग्रह प्रकाशित केलाय ना, त्याबद्दल सांग ना. मी हो, कथासंग्रह आला माझा. तो आत्ताच आलाय. 2023 साली आला जानेवारीमध्ये. खूप उशिरा आला खरं म्हणजे. कारण मी लिहित होते, पण आपल्या कथांचं पुस्तक व्हावं असं माझ्या कधी डोक्यातच आलं नाही. इव्हन मी लिहित होते हेही मी कोणाला सांगू शकत नव्हते, कारण मी अंतर्धानमध्ये काम करत होते. आणि इतके मोठे लेखक माझ्या समोर लिहित होते की मी काय त्यांच्या समोर, म्हणजे मला वाटायचं की आपल्याला असं जगण्यातलं वेगळं काय सापडलंय की जे आपण लिहू, आणि लिहिलं तरी आपण खरंच लिहिलंय का इतक्या महत्वाचं, असं वाटत गेलं. त्याच्यामध्ये काही कमी आत्मविश्वास होता असं नाही, पण नम्रता होती. आणि आता परवा जेव्हा पुस्तक झालं तेव्हा प्रणव सखदेव जो आहे रोहनचा संपादक, त्यांनी मला त्याच्या वेबसाईटसाठी कथा मागितली होती. तर मी प्रणवला म्हणलं की अरे हीच पुस्तकातली, म्हणजे हीच छापील कथा तू घेऊ नकोस, मी काहीतरी नवीन लिहीन. मग त्यांनी मला विचारलं की किती कथा लिहिल्यात तुम्ही, तर मग मी त्याला माझ्या सगळ्या कथा वाचायला दिल्या. आणि त्यांनी सांगितलं मला, रोहननी, चंपा नेरकरांनी, म्हणून की आता आम्ही तुझा कथासंग्रह करू. अरे वा. आणि इतक्या छान पद्धतीने माझा कथासंग्रह तो आला. छान एवढ्यासाठी म्हणेन की मुळातच या काळामध्ये कथासंग्रह प्रकाशित करणारे, ते सुद्धा माझ्यासारख्या नवीन लेखिकेचे कथासंग्रह प्रकाशित करणारे प्रकाशक खूप कमी आहेत. पण रोहननी ते केलं, आणि चंपा नेरकर स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी फार सुंदर त्याची मांडणी केली आहे, आणि तो कथासंग्रह आला. स्नेहा, वेगवेगळ्या माध्यमांचा भाषेवर प्रभाव होत असतो ना, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? याचा सगळा प्रभाव नकळतपणे तुमच्या भाषेवर होतो. आपण जे म्हणतो की वेगवेगळ्या भाषा माध्यमांसाठी वेगळी भाषा पाहिजे, ही वेगळी भाषा म्हणजे नेमकी काय असते, तर थेरॅटिकली कुठल्या तरी क्लासला किंवा कुठल्या तरी अभ्यासक्रमातनं ती आपल्याला येतेच असं नाही, ती आपल्याला कळते, आपल्याला ती माहिती असते, पण आपल्याला ती प्रत्यक्षात आणता येतेच असं नाही. पण असा एखादा अनुभव तुम्हाला ती नक्की भाषा म्हणजे काय आहे, काय बदल करायचे माध्यमांसाठी, ह्याचा नेमका धडा शिकवून जाते. तसं मला या घटनेने खूप मोठा धडा दिला. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा रेडिओत असते तेव्हा ऐकणारा प्रत्येक माणूस, मला न दिसणारा प्रत्येक माणूस माझा आवाज ऐकतोय, माझं बोलणं ऐकतोय, आणि त्या प्रत्येकाचं माझ्याकडे काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे केवळ मी बोलते असं नाहीये, मी बोलल्यानंतर तो मला काहीतरी ऐकवतोय, आणि तो जो आवाज आहे तो आवाज ऐकणं आणि त्या आवाजाला उत्तर देणं, मग मी ज्या भाषेत बोलतेय ती भाषा आपोआप मला येत गेली. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आता मी रेडिओवर आहे तर मी व म्हणायचं नाहीये, आणि म्हणायचंय, किंवा वाचताना आपण असं म्हणतो की खालील 4 ओळी बघा, पण रेडिओत वाचताना आपण असं खालील 4 ओळी बघा, खालील 4 ओळी बघा असं नाही म्हणत ना. आपण म्हणतो की आपण त्याचं काय म्हणतात बोलीमध्ये रूपांतर करून घेतो. या ज्या एक टेक्निकल गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतातच, पण या पलीकडे जाऊन त्या सगळ्या अदृश्य श्रोत्यांना नजरेसमोर आणून तुम्ही जेव्हा बोलता ना, त्यामुळे त्यावेळी तुमच्या भाषेमध्ये आपोआप बदल होतात असं मला वाटतं. वाचन आणि भाषा शिक्षण यांचं महत्व तू कसं अधोरेखित करशील? वाचन आणि भाषा शिक्षण या दोन्ही आपल्यामध्ये उपजत असणाऱ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आपण फक्त त्या आपल्या वयानुसार, आपल्या कुवतीनुसार, आपल्या आवडीनिवडीनुसार करत राहायच्या आहेत. त्या आपोआप येत राहतात तुम्हाला. तुमची भाषा, आता मी म्हणलं तसं, तुम्ही ज्या समूहात वावरता, जे काम तुम्ही करता, ज्या कामाची तुम्हाला आवड असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची भाषा आपोआप देत असतात. आणि वाचन म्हणाल तर वाचन, हो, वाचन असणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. वाचन तुमचं व्यक्तिमत्व घडवतच घडवतं. वाचन तुम्हाला, वाचनाविषयी अनेक लोकांनी, मोठमोठ्या लोकांनी इतक्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे मी नव्याने काय सांगू, पण मी असं म्हणेन की मला विचार करता येतो वाचनामुळे. मला माझं म्हणणं दुसऱ्यांपर्यंत अगदी सोपं सांगते, कारण त्याचे खूप मोठे ग्रंथ लिहिलेत लोकांनी वाचनाविषयी.
मला स्वतःला म्हणाल तर मला विचार करता येतो, कारण माझं वाचन आहे. मला दुसऱ्यांना समजून घेता येतं, कारण मला माहिती असतं. मला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. माझी उत्सुकता, माझी ऊर्जा जगण्यातली टिकते. कारण मला असं वाटत असतं, की अरे मला अजून कितीतरी लोकांपर्यंत पोहोचायचंय, कितीतरी लोकांचं मला वाचायचंय, मला खूप वाचायचंय, मला खूप पाहायचंय. जे मी या एका जन्मामध्ये करू शकणार नाही. अशा कितीतरी गोष्टी मला माझ्या वाचनातून मिळणार आहेत. हा एक आत्मविश्वास जो असतो किंवा ही एक जी गरज असते, ही गरज वाचनातून पूर्ण होते. वाचन मला माझं व्यक्तिमत्व देतं. वाचन वाचन श्वास असतो आपला खरं म्हणजे. कारण मी जे म्हणजे आज पहिल्यापासून आजपर्यंत माझ्या आयुष्यात जी माणसं आली, ज्या घटना झाल्या, ज्या गोष्टी झाल्या, जो परिसरात मी वावरले, वावरते आहे, वावरणार आहे, या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची जी एक सजगता माझ्यामध्ये आहे, एक सहृदयता माझ्याकडे आहे, जी एक मोकळीक माझ्याकडे आहे, जो आनंद, दुःख जे काही मला हे सगळं देत आहे माझं आयुष्य, त्या सगळ्याकडे नीटसपणे बघण्याची दृष्टी वाचनामुळे मिळते असं मला वाटतं. त्यामुळे वाचन फार गरजेचं आहे. वाचन हाच आयुष्याचा पाया आहे. आणि वाचनानंतर वाचनामुळे म्हणजे बाय डिफॉल्ट ज्या गोष्टी मिळतात त्या इतक्या इतक्या मोठ्या आहेत की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आणि त्या रुजलेल्या आहेत. म्हणजे त्याला असं वेगळं वेगळं करून त्याचे कुठले फायदे सांगता येणार नाही. मी म्हणजेच वाचन. मी जी वावरतीये, जी मी बोलतीये, जी मी विचार करते ते म्हणजे सगळं वाचनच आहे असं मला वाटतं. स्नेहा, इतर कोणत्या भाषा तुला खुणावतात? मला कानडी भाषेबद्दल फार आकर्षण आहे. कदाचित माझं गाव जे आहे सोलापूरची आहे मी मूळची. माझ्या गावाच्या लगतचा तो प्रदेश असल्यामुळे असेल. त्यामुळे मग आणि काही वेळा मी तिकडे माझं जाणं येणं असल्यामुळे असेल. मला तो प्रदेश, ती संस्कृती, तिथलं खाणं पिणं आणि तिथली हवा आणि या सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात. त्यामुळे मला कानडी बद्दल खूप आकर्षण आहे. आणि परत तिथे भैरप्पा आहेत, कार्नाड आहेत, अनंत हे आहेत, काय अनंत मूर्ती आहेत. आणि हे सगळं उमाताईंनी मराठीमध्ये आणलंय. उमाताई फार एक जवळच्या मैत्रिणी आहेत माझ्या. त्यामुळे बारीक सारीक गोष्टी त्यांच्याकडनं खूप ऐकल्या गेल्या आहेत. त्यामुळे मला कानडी विषयी खूप अट्रॅक्शन आहे. कानडी भाषेविषयी खूप अट्रॅक्शन आहे. माझ्या घरात बऱ्याच जणांना कानडी बोलता येतं. मी खूप शिकायचा प्रयत्न केला होता, पण तितकी चिकाटी माझ्याकडे नसल्यामुळे माझे ती पूर्णत्वाच म्हणजे मला लिहिता नाही येत. थोडीफार समजते. पण कानडी भाषा ही मला आवडते, कारण कानडी संस्कृती मला खूप जवळची वाटते. म्हणून ती भाषा आवडते. कारण मराठीत आपण कितीही वाचलं कानडी विषय तरी त्या त्या भाषेत वाचता येणं, तो प्रदेश त्या भाषेतून बघता येणं, ही एक फार महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे मला असं वाटतं की मला कानडी भाषा कधीतरी शिकली पाहिजे. नेहा, तू किती मनापासून आणि सविस्तर बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझ्या हातून अजून भरपूर लेखन होवो, संपादन होवो ही सदिच्छा. आणि तू बिझी असतेस, पण तरी माझ्या शो मध्ये सहभागी झालीस म्हणून खूप आभार. तुझ्या सर्व प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू. बाय बाय. थँक्यू ललिता. आणि इथं तू मला बोलायची संधी दिलीस. मला फार आवडतं वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलायला. त्यामुळे मला पण खूप छान वाटलं. जे जसं सुचेल, जे जसं उत्स्फूर्तपणे त्या त्यावेळी जे मनात येईल ते बोलून गेलीये. आणि या सगळ्यासाठी खूप धन्यवाद.